नमस्कार. आज श्रावण शुद्ध पौर्णिमा. आज आपण संत एकनाथांचा एक अभंग पाहणार आहोत. आम्हा सद्गुरु तोची परब्रह्म, ऐसा नित्य निज भाव सप्रेम. हेची गुरु सेवा उत्तमोत्तम, शिष्य परब्रह्म स्वये होय. गुरु ब्रह्म दोन्ही एक, शिल्प ही असे तदात्मक. जे भेदे मानिती वेगळीक, तेही माईक कवी सांगे. परमार्थात सद्गुरूंची थोरवी वर्णन करून त्याच्या अधिकाराचे आणि कृपेचे वर्णन केले जाते. सद्गुरू हाच एकमेव आधार मानला जातो. ज्ञानरूप भगवंतच गुरु रूपाने अवतार घेऊन आल्याची श्रद्धायुक्त भावना शिष्य व्यक्त करीत असतो. ज्ञानेश्वरांच्या पासून अगदी अलीकडील सत्पुरुषांची अशी श्रद्धा असून सर्वांनी आपापल्या सद्गुरूंची थोरवी आपल्या आपल्या रचनांमधून गायली आहे. ज्ञानेश्वरांनी आपले सद्गुरू श्री निवृत्तीनाथ हेच सर्व काही करतात असा विचार सांगितला. त्यांच्या कृपेनेच आत्मसिद्धी होते असे ते म्हणतात. तर नामदेवांनी स्पष्ट शब्दात म्हटले की माया घेऊन ब्रह्म देणारे सद्गुरू मला विसोबा खेचरांच्या रूपाने मिळाले. तोच प्रकार एकनाथ महाराजांचा. त्यांचे गुरु श्री जनार्दन स्वामी हेच त्यांचे ब्रह्म होते. त्यांच्या विना ब्रह्मज्ञान शक्यच नाही अशी त्यांची धारणा होती. संसार भावेपासून निवृत्ती प्राप्त करून घ्यायची तर सद्गुरूंना अनन्य शरण गेले पाहिजे. भक्तीचे अगाध महिमान, तेथे रिघेना भवबंधन. ते करावया भगवत भजन, सद्गुरु सेवावे असं ते सांगतात. गुरु शिष्याची मरणाची चिंता तत्वतः निवारण करतो. गुरुच देव, गुरुच माता पिता, गुरुच आत्मा आणि ईश्वरही तोच. गुरु हा सर्वथैव परमात्माच आहे. खरे तर गुरु हाच परब्रह्म आहे अशी एकनाथांनी आपल्या सद्गुरूंच्या विषयी श्रद्धा व्यक्त केली आहे. गुरु देवो गुरु माता पिता, गुरु आत्मा ईश्वर वस्तुता. गुरु परमात्मा सर्वथा, गुरु तत्वता परब्रह्म. सद्गुरूला द्यायला जगात उपमाच नाही. त्याचा महिमा आघाद आहे. मोठ्या भाग्यानेच त्याची भेट होते. निष्काम पुण्याच्या राशी आणि निस्सीम वैराग्याची जोड पदरी असावी लागते. तरच नित्यानित्य विवेकाची आवड उत्पन्न होते आणि तेव्हाच सद्गुरूची कृपा खरोखरच अनुभवास येते. सद्गुरू कृपा झाली की भक्तीचे भांडार उघडते. तेव्हा भक्तीपुढे कलिकाळ पळून जातो. मग संसार भयाचं ते काय? सद्गुरू जन्मोजन्मीचा मायबाप असतो. तो कुलदेवतेपेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण कुलधर्माच्या कर्मामध्येच कुलदेवतेचेही महत्त्व. पण गुरु हा सर्व कर्मांमध्ये अकर्ता असल्याने सदा सर्व काळ आणि सर्वोपरी पूज्य असतो. गुरु देवांपेक्षाही श्रेष्ठ आहे. ब्रह्माला ब्रह्म पण गुरुच देतो. ब्रह्म हे सर्वांचे प्रकाशक आहे, पण सद्गुरू त्याचाही प्रकाशक आहे. म्हणून गुरुहून अधिक पूज्य दुसरं कोणीही नाही. तेव्हा गुरुच्या चरणी निस्सीम भक्ती असावी. मग देव सर्व मनोरथ पूर्णच करतो. कारण देव गुरुच्या आज्ञेत असतो. ब्रह्मभावनेने गुरुसेवा करावी. गुरुभक्तीत शुद्ध भाव हवा. मात्र कोरड्या खांबाच्या ठिकाणी सद्भाव ठेवताच तेथे देवाधिदेव प्रगट झाला. मग सद्गुरू तर काय स्वतःच परब्रह्म आहे. म्हणून सद्गुरू भजावा. सद्गुरू भक्तीत सर्व काही आहे. गुरुहून ब्रह्मश्रेष्ठ म्हणू नये. त्यामुळे सद्गुरूला कमीपणा येतो. तेव्हा एकनाथ महाराज म्हणतात, आम्हाला सद्गुरू हाच परब्रह्म आहे आणि असा निजभाव ठेवणे हीच सर्वोत्कृष्ट गुरुसेवा आहे. अशा सेवेच्या योगे म्हणजे अशा निजभावाने शिष्य स्वतः परब्रह्म होतो. अशा गुरुसेवेने प्रल्हाद, नारद, अमरीश आदी भक्त उद्धरले. अशा गुरुसेवेत त्यांची संसार व्यथा दूर झाली.
गुरु व ब्रह्म दोन्हीही एकच आहेत. हे जाणून अभिन्न भावनेने जे गुरुचरणांना भजतात ते गुरु भगवंताला आवडतात. गुरु आणि ब्रह्म यांच्याप्रमाणे शिष्यही तदात्मक म्हणजे तत्वरूप आहे. जे भेदभाव मनात ते माईक होय. गुरुच्या ठाई ब्रह्मभावना ठेवणे ही खरी भक्ती असं सांगून नाथांनी गुरुसेवेचा महिमा येथे गायलेला दिसतो. बहिणाबाई म्हणतात, सद्गुरुसी जाई शरण सर्व भावे, मग तू स्वभावे ब्रह्मरूप. धन्यवाद. मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी. नमस्कार.